उमरा को बचाना है। बंद करो, बंद करो, बंद करो, बंद करो, बंद करो, बंद करो। भारतीय जनता पार्टी सा भारतीय जनता पार्टी सा बंद करो, बंद करो, बंद करो। बिल्डरों के ऊपर सबसे कार्रवाई होना चाहिए, कार्रवाई होना चाहिए, कार्रवाई होना चाहिए। बंद करो, बंद करो। बांधकाम तोडले पाहिजे, तोडले पाहिजे, बांधकाम करणाऱ्या बिल्डरांवर कारवाई झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। बांधकाम करणाऱ्या माफियांवर कारवाई झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। गोरगरिबांची जीवाशी खेळ खेळणाऱ्या बिल्डरांवर कारवाई झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। भारतीय जनता पार्टी हात लागला असतात लक्षात ठेवा, त्याच्यामुळे चुकीचं काम तुमच्याकडनं अपेक्षित नाहीये, हे लक्षात ठेवा। गोष्टी येतात त्याच्यामुळे तुम्हाला मी बघा, यापूर्वी पण अधिवेशनामध्ये आमदार संजय केळकर असतील, निरंजन डावकरे असतील, यांनी अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित केलेले होते, परंतु अनधिकृत बांधकाम थांबायचं काय, या ठिकाणी सत्र थांबत नाहीये आणि याच्यावर लगाम घालायला पाहिजे, याकरता भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी हा विषय आता हातात घेतलेला आहे। त्यामुळे 12 प्रभाग समितीच्या बाहेर हे आंदोलन होणार आहे। आयुक्तांना विनंती आहे की आधीच ठाणे शहरामध्ये कचऱ्याची समस्या आहे, पाण्याची समस्या आहे, त्या ठिकाणी फेरीवाल्यांची समस्या आहे, या समस्याकडे लक्ष द्या। प्रथम ही जी अनधिकृत बांधकाम आहेत त्या बांधकामांना त्या ठिकाणी अनधिकृतपणे पाण्याची कनेक्शन चोरली जात आहेत, त्या ठिकाणी ड्रेनेजच्या मुख्य वाहिनीला त्या ठिकाणी ड्रेनेजची लाईन जोडली जाते। जवळजवळ दरवर्षी ठाणे महानगरपालिकेचं 200 कोटीचं नुकसान हे अनधिकृत बांधकाम करणारे बिल्डर करत आहे, कारण शहर विकास विभागाची कोणत्याही प्रकारची परवानगी नसताना या शहरामध्ये इमारतीची बांधकामं उभे राहत आहेत आणि गोरगरिबांचा बळी त्या ठिकाणी जात आहे आणि याला जबाबदार सर्वस्वी त्या ठिकाणी असलेले सहाय्यक आयुक्त आहेत, हे प्रशासनाने लक्षात ठेवावं। मुंब्रा प्रभाग समितीमध्ये कशा प्रकारे बांधकामाची परिस्थिती आहे आणि त्यामागे कोण जबाबदार आहे असं वाटतं? बघा, याला जबाबदार जो आहे ना, मुंब्रा प्रभाग समितीचा सहाय्यक आयुक्त, प्रभाग अधिकारी आणि बीट मुकादम हे जबाबदार आहे, त्यांना तात्काळ निलंबित करायला पाहिजे। या संपूर्ण अधिकारी आणि याच्यावरती कारवाई नाही झाली, भारतीय जनता पार्टीचं पुढचं पाऊल कसं असणार? या अधिकाऱ्यांवर जर कारवाई झाली नाही तर महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयावर नवीन वर्षात त्या ठिकाणी मोर्चा नेण्यात येणार आहे। तर संपूर्ण ठाण्यापर्यंत ही बाब आमची सुरुवात आज मुंब्र्यापासून झालेली आहे आणि त्यामुळे आम्ही या ठिकाणी 12 प्रभाग समितीमध्ये हे आंदोलन आम्ही नेणार आहोत। मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे, उपमुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे की हे कुठेतरी थांबायला पाहिजे। या ठिकाणी गरिबांची लूट केली जाते, कोणत्याही प्रकारचा बोर्ड इमारतीच्या बाहेर लावला जात नाहीये आणि त्यामुळे प्रशासनाला माहिती आहे की हे बांधकाम अनधिकृत आहे, तरी प्रशासन डोळ्यावर काळी पट्टी लावून त्या ठिकाणी दुर्लक्ष करत आहे। आमची गेली अनेक वर्षाची मागणी आहे, जो प्रामाणिक नागरिक आहे, जो अधिकृत इमारतीमध्ये राहतोय आणि त्यामुळे हा सर्व जो भार आहे, अनधिकृत बिल्डिंग बांधून जात आहेत, परंतु त्याच्यावरचा जो भार आहे हा सर्वसामान्य नागरिकांना झेलायला लागतोय। त्यामुळे ठाणे महानगरपालिकेने आता तरी लक्ष द्यावं।